सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित कोलाज समृद्ध विचारांचा हे पुस्तक आणि आजची यातली कडी जी आहे त्याचं नाव आहे जीवदान मिळालं. काल रात्री माझ्या एका विद्यार्थिनीचा शिरूरहून फोन आला. मॅडम, माझी 10 वर्षाची मुलगी ICUत आहे. तिला ABRH पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची जरुरी आहे. तुम्ही प्लीज व्यवस्था करू शकाल का? मी म्हटलं, मी नक्की प्रयत्न करते. आमच्या रोटरी क्लबने एका रक्तपेढीला नुकतीच एक मोबाईल व्हॅन डोनेट केलेली मला माहिती होती. तिला पण त्याच्याबद्दल माहिती होती. मी लगेचच रक्तपेढीच्या मॅनेजरशी संपर्क साधला आणि आश्चर्य म्हणजे माझ्या विद्यार्थिनीला अगदी वेळेच्या आत रक्त मिळून तिच्या मुलीला जीवदान मिळालं. दुसऱ्या दिवशी मी मॅनेजरचे आभार मानण्यासाठी त्यांना फोन केला. तो म्हणाला, मॅडम, मी माझं कर्तव्य केलं, पण तुम्ही माझ्याऐवजी याच्या पाठीमागे असलेल्या एका महान व्यक्तीचे आभार माना. मला नीटसं समजलं नाही. मॅनेजर पुढे सांगू लागला, मॅडम, आज आपण अनेक अपघातग्रस्त लोक किंवा युद्धात जखमी झालेले सैनिक किंवा दुर्धर आजाराने त्रस्त झालेले, कॅन्सर, थॅलेसेमिया, डेंग्यू आणि आता तर करोनाबाधित असे पेशंट, तसेच अवयव ट्रान्सप्लांटसारख्या अवघड शस्त्रक्रियांमध्ये रक्त पुरवून त्यांना जीवदान देण्याचे कार्य आम्ही करीत आहोत. पण सुमारे 125 वर्षांपूर्वी मोठ्या अपघातामध्ये किंवा अवघड शस्त्रक्रियेमध्ये आणि युद्धात जखमी झालेल्या सैनिकात प्रचंड रक्तस्राव होऊन असे लोक मृत्युमुखी पडत. मग त्यावेळी शास्त्रज्ञांनी अशा माणसांना इतर माणसांचं रक्त देण्याचे अनेक प्रयोग केले, कारण त्यावेळी रक्त हे सर्वांचं एकसारखंच असतं असा शास्त्रज्ञांचा समज होता. रक्त दिल्यानंतर असं झालं की एखादा सुदृढ आणि निरोगी माणूस रक्त दिल्या दिल्या तडकाफडकी मृत्यू पावत असे, तर कधीकधी अशक्त माणसाला रक्त मिळाल्यावर ते रक्त त्याला जगवत असे. असं का होते हे कोडं सोडवण्यासाठी एका असामान्य शास्त्रज्ञाने अफाट प्रयोग केले. त्यांनी रसायनशास्त्राचे वाचन करून रक्तातील निरनिराळे रेणू, घटक, रसायनं यांचा सखोल अभ्यास केला. 2 माणसांचं रक्त मिसळल्यावर त्यात गुठळ्या का होतात या प्रश्नानं त्यांना हैराण केलं. त्यांनी रक्ताचे वेगवेगळे नमुने एकमेकात मिसळून त्यांची सूक्ष्म निरीक्षणे केली. त्यांच्या या शास्त्रशुद्ध नोंदीतून त्यांनी 1901 साली शोध लावला की सर्व माणसांचं रक्त सारखं नसतं. त्यामुळे भिन्न प्रकारची रक्त एकत्र आली की त्यांच्या गुठळ्या होतात. पुढे त्यांनी असं शोधून काढलं की माणसांच्या रक्तातील तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर अँटीजेन नावाचं रसायन असतं. हे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, ग्लायकोप्रोटीन व लायपिड यापैकी एखादं असतं. अँटीजेन या रसायनात देखील 2 प्रकार असतात, A अँटीजेन आणि B अँटीजेन. म्हणजेच काहींच्या तांबड्या रक्तपेशींवर A अँटीजेन असतं, तर काहींच्या तांबड्या पेशींवर B अँटीजेन असतं. काहींच्या पेशींवर A आणि B अशी दोन्ही अँटीजेन्स असतात, तर काहींच्या पेशींवर कोणतेच अँटीजेन नसतं. त्यावरून त्यांनी रक्ताचे AB आणि O असे 4 रक्तगट पाडले. यानंतरही त्यांचं संशोधक मन त्यांना स्वस्थ बसू देईना आणि पुढे त्यांना असं आढळून आलं की रिसस नावाच्या माकडाच्या तांबड्या रक्तपेशीवरील एक विशिष्ट रसायन माणसांच्या तांबड्या रक्तपेशींवर असतं, तर काही माणसांच्या तांबड्या रक्तपेशींवर ते नसतं. यावरून रक्ताचे 2 उपगट पाडले आणि त्यांना अनुक्रमे RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह अशी नावं दिली. थोडक्यात रक्ताचे 8 गट पडले: ARH पॉझिटिव्ह, ARH निगेटिव्ह, BRH पॉझिटिव्ह, BRH निगेटिव्ह, ABRH पॉझिटिव्ह आणि ABRH निगेटिव्ह आणि ORH पॉझिटिव्ह आणि ORH निगेटिव्ह
आणि एक अभूतपूर्व शोध लागला रक्तगटांचा, म्हणजेच ब्लड ग्रुपचा. करोडो लोकांचे प्राण वाचवणारा, त्यांना नवजीवन देणारा अशा रक्तगटांचा शोध लावला डॉक्टर कार्ल लँडस्टायनर यांनी ऑस्ट्रियातील व्हिएन्नामध्ये. रक्तगटांच्या या क्रांतिकारी शोधामुळे डॉक्टर कार्ल लँडस्टायनर यांना 1930चं नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. मॅडम, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, आपल्या भारतात सुमारे 6 कोटी लोकांना दरवर्षी योग्य रक्त मिळाल्यामुळे जीवदान मिळतं. हे सगळं ऐकून मी थक्कच झाले. एक माणूस आणि त्याचं संशोधन आज करोडो लोकांना वाचवते. केवढे हे सामर्थ्य आहे या महान शास्त्रज्ञांचे. डॉक्टर कार्ल लँडस्टायनर यांचे आपण सर्व ऋणी आहोत. तुमचे हे सगळे ऐकून माझ्या मनात काही प्रश्न आलेत. पहिला प्रश्न असा की अशी व्यक्ती आहे का की जी आपलं रक्त कोणालाही देऊ शकते, म्हणजेच तिचा ब्लड ग्रुप इतर कोणत्याही ब्लड ग्रुपशी मॅच होऊ शकतो? नक्कीच. ORH निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप असणारी व्यक्ती कोणालाही रक्त देऊ शकते. यालाच युनिव्हर्सल डोनर म्हणतात. अशी कुठलीही व्यक्ती आहे का की जिला कोणीही रक्त दिलं तरी ती त्या रक्ताशी ती जुळवून घेते? हो, असा पण ब्लड ग्रुप आहे ज्याला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणतात आणि तो ग्रुप आहे ABRH पॉझिटिव्ह. खरंच खूप लकी असते ती व्यक्ती. हे ऐकून मला फार छान वाटलं, कारण माझा पण ब्लड ग्रुप हाच आहे. आता मी एक शेवटचा प्रश्न विचारते. बॉम्बे ब्लड ग्रुप हा काय प्रकार आहे? तो फक्त मुंबईला राहणाऱ्या लोकांतच आढळतो का? मॅडम, बॉम्बे ब्लड ग्रुप हा अगदी दुर्मिळ रक्तगट आहे. त्याचा शोध 1952 साली डॉक्टर भेंडे यांनी मुंबईत लावल्यामुळे त्याला बॉम्बे ब्लड ग्रुप असं म्हणतात. या रक्तगटाचं वैशिष्ट्य म्हणजे तांबड्या रक्तपेशींच्या पृष्ठभागावर असणारे, म्हणजेच रक्तगट ठरवणारे ABRH या अँटीजेनचा अभाव असतो. RH हे अँटीजेन मात्र रक्तपेशीच्या पृष्ठभागावर नसतं, तर ते रक्ताच्या सिरममध्ये पण असतं. आपल्या देशात 10,000 व्यक्तींमध्ये एका व्यक्तीत हा ब्लड ग्रुप आढळतो, तर युरोप अमेरिकेत हा 2,50,000 व्यक्तीत एक इतक्या कमी प्रमाणात आढळतो. हा ब्लड ग्रुप अतिशय जवळच्या नातेसंबंधात विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलांमध्ये आढळतो. अशा प्रकारचे विवाह आपल्या देशात जास्त होत असल्यामुळे आपल्या देशात या दुर्मिळ रक्तगटाचं प्रमाण वर सांगितल्याप्रमाणे युरोप अमेरिकेपेक्षा 25 पट जास्त आहे. मॅनेजर साहेब, तुमचे आभार कसे मानायचे? मला वाटलं होतं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, पण आज तुमच्याशी बोलल्यावर समजलं की या रक्ताची अमूल्य माहिती देणारं हे तुमचं ज्ञानदान त्याहीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. तर आहे ना हे अद्भुत सगळं? तर खरंच या रक्तदानाचा आणि रक्ताचे हे जे ग्रुप आहेत AB किंवा ABO, त्यातले पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ह्या सगळ्यांचे शोध लावणाऱ्या डॉक्टर कार्ल लँडस्टायनर यांना शतशः वंदन. नमस्कार. पुन्हा आपण अशाच दुसऱ्या छान गोष्टीसह उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय.